हे कसं आहे? खवाय ना प्युअर प्युअर आहे ₹50 चांगला आहे मस्त आहे क्वालिटी नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री नरसिंह सरस्वती यांनी 12 वर्ष वास्तव्य केले होते, ज्यामुळे या ठिकाणाला नरसिंहवाडी हे नाव मिळालेले आहे. तर हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्याचा संगम आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. तर येणाऱ्या पर्यटकांसाठी मंदिर प्रशासनाने बघा किती छान पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, इथे वाहतुकीसाठी अशी गर्दी वगैरे काही होत नाही. प्रत्येक ठिकाणी असे म्हणजे वाहतुकीला पार्किंग केलेली आहे. आणि पाहू शकता मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूला प्रसादाचे मोठे भव्य असे दुकाने आहेत. पेढे असेल, खवा असेल, बासुंदी असेल. आता नरसिंहवाडीचे प्रसिद्ध म्हणले तर बासुंदी असते, खवा, पेढे, सर्व प्रकारचे दूधजन्य पदार्थ असतात ते नरसिंहवाडीत एकदम फेमस आहे. प्रत्येक दुकानात घ्या, प्रत्येक दुकानातला वेगवेगळी टेस्ट चव असते आणि येथील बासुंदी मात्र खूपच प्रसिद्ध आहे या नरसिंहवाडीमधील. तर येणारे जे भाविक असतील ना ते बासुंदीचा आस्वाद घेतल्याशिवाय घेतल्याची तर राहत नाही. पाहू शकता किती गर्दी आहे. तर आम्ही आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारची गर्दी आणि आपला हे दीपोत्सव झालेला ना, दीपोत्सव, त्याच्यामुळे पर्यटन भरपूर आलेले आहे. आसपासचे असू दे, बाहेरगावचे असू दे, भरपूरचे लांबून ठिकाणी पण येथे येतात पर्यटक आपल्या श्री दत्त स्वामीचे दर्शन घेण्यासाठी वगैरे. इथे संगम मोठा आहे, कृष्णा नदी, पंचगंगा नदी. येते ज्यावेळेस ह्या कृष्णेला पूर येतो ना त्यावेळेस भरपूर असे प्रचंड प्रमाणात पाणी येते आणि हे मंदिर आहे ना पूर्णपणे पाण्याखाली जाते. पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे. गुरुवार असल्यामुळे प्रत्येकजण भाविक आलेले आहेत नरसिंहवाडीला दर्शन घेण्यासाठी. कारण सुट्ट्या असल्यामुळे प्रत्येकजण येतो आणि जवळ जिथे येतो ना ते दर्शनासाठी येत आहे. तर पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व दाखवतो. इथे तुमचे चप्पले वगैरे काढण्यासाठी पण मंदिर प्रशासनाने स्टँड केलेले आहे. तिथं काय म्हणजे टेन्शन कशाच नाही, चप्पल वगैरे तुमची जात नाही, काय नाही, बिंदास तुम्ही तुमचे चप्पले वगैरे बोट वगैरे असेल ते साईडला काढून तुम्ही इजी तुम्ही दर्शन घेऊ शकता. आज गुरुवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे, इतरच काही गर्दी जास्त काही नसते. तर पाहू शकता. चला मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर दुकान ह्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर धार्मिक पुस्तके हे आपल्याला इथे उपलब्ध होतात मिळते. तर तुम्हाला जे पुस्तके पाहिजे असतील, धार्मिक ग्रंथ असतील, पारायणाचे ग्रंथ असतील, तुमच्या जपमाळा असतील, सर्व प्रकारचे तुम्हाला इथे सेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या आतमध्ये जाताना चप्पल आणि मोबाईल घेऊन जाणे अलाउड नाही. तरी पण काही चप्पल तर घेऊन जायची नाही सोडा, पण तुम्ही शूटिंग फोटो वगैरे काढू शकता. चला आपण हे पाहू शकता. इथं असे भरपूर ग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ आहेत. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि पहिलं आपण हातपाय तोंड म्हणजे एक तीर्थ म्हणजे आपण काय कोण इथं आंघोळ करते, कोण हातपाय धुते, ज्याचा त्याचा प्रश्न. आणि हातपाय तोंड धुल्यानंतर कोण आंघोळ केल्यानंतर श्री दत्त स्वामीची दत्त स्वामींची दर्शन घेण्यासाठी ते पुढे जातात. चला आपण घाटाच्या खाली उतरून जाऊया. बघा पाहू शकता किती लांब रांग आहे, दर्शन रांग लागलेली आहे लांब. आता इथे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत कोल्हापूर येथून. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पाहू शकता किती गर्दी आहे आज गुरुवार असल्यामुळे. काय करूया मग दर्शन घ्यायला. आज 1.5 तास लागला. तिकडे कशाला
इकडे पण नदी आहेच की मग. इकडे इकडे जा तिकडं.
हां